बोला भारत माता की। टोपीवाले आवाज देणार बरं का तुम्ही, एकही टोपीवाल्यानं तोंड उघडलं नाही। भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष गिरीजी पालवे, हे आवाज कमी करे हो, मी वाढवतो माझा, मी त्यांना वाढवला आता। आपले आमदार ज्यांचा आज आपण सर्वांनी वाढदिवस साजरा केला, ते आमदार सीमाताई हिरे। हॅलो डॉक्टर, तन्वी हर्बल्स ॲप किंवा वेबसाईटवरून आजच फ्री चेकअपसाठी अपॉइंटमेंट घ्या। तन्वी डॉक्टरांशी फोन किंवा व्हॉट्सअपवर बोला आणि रहा फिट अँड फाईन। आपला हर्बल स्पेशालिस्ट तन्वी हर्बल क्लिनिक। आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुलजी डिकले, केदा आहेर, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, युवा मोर्चाचे अमित घुगे, महिला मोर्चाच्या गौरी आडके, एसटी मोर्चाचे प्राध्यापक वाघेर, एससी मोर्चाचे शशिकांत हिरे, रंजना भानसी, नाना करपे, पुढे नाना आहे का, छाया देवांग, स्वातीताई भामरे, बापू शिंदे, आपले प्रवक्ते राजेंद्र गावित, सतीश नाना कुलकर्णी आहे पुढं, है ना। मंचवर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला एक सोनार साहेब राहिले, माजी महापौर आले का? हां, वरून नमस्कार करा। धुळ्याचे माजी महापौर सोनार, दोन्ही माजी महापौर आहे। आमचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, 30 मे ते 30 जून हा भारतीय जनता पार्टीनं 1 महिन्याचा कार्यक्रम दिला। या 1 महिन्यामध्ये सगळ्याच कार्यकर्त्याला काम लागलं। मी झारखंडला गेलो, बिहारला गेलो, ओरिसाला गेलो, पश्चिम बंगालमध्ये गेलो, कर्नाटकाला गेलो, मग पुण्याला गेलो, मग धाराशिवला गेलो, परवा पंढरपूरला गेलो, आज गंगापूरला होतो आणि आत्ता नाशिकला आहे, उद्या घनसावंगीला आहे। म्हणजे पूर्ण महिनाभर एक दिवस असा नाही की मीच नाही, सगळेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागले। परवा खेड मतदारसंघाचा, शिरूर मतदारसंघाचा कार्यक्रम आळंदीला घेतला। ते म्हणले, साहेब तुम्ही 5वे केंद्रातले मंत्री आले, माणसं तरी किती दिवस जमवायचे आम्ही? पण आता तुम्ही आलेच म्हणून आम्ही माणसं जमवलेत आज, नाही तर आम्ही थकेले आता। आणि जेवताना एकानं सांगितलं की बाबा आता एक कार्यक्रम कमी करा, तर मी त्यांना सांगितलं हे कार्यक्रम आपण थोडे काढले, कोणातरी वरून सांगितलं, वरच्याने खालच्याला सांगितलं, खालच्यानं खालच्याला सांगितलं आणि त्याचे कार्यक्रम चालले। ते म्हणजे तुमचं सांगणं आम्हाला पटलं नाही। मला जर असं सांगून तुला पटत नंतर मग माझ्या भाषेत सांगतो। त्याला म्हणलं आमच्या गावात एका माणसानं कोंबड्या पाळल्या आणि कोंबड्या पाळल्या तर एका जणाला सांभाळायला दिलं, सावजी सारख्याला, त्याला ब्राह्मण खाणार नाही, डिकलेला दिला तर खाऊन टाकीन।
तर सावजी सारख्याला सांभाळायला दिल्या. रोज त्याला जो खर्च लागे तो मालक द्यायचा आणि आपलं कोंबडी रोज एक अंड द्यायची. महिनाभराच्या बाद मालक आला आणि सावजीला विचारलं, काय हिशोब दाखव मला. तेव्हा सावजीनं जेव्हा हिशोब दिला तर हे कुक्कुटपालन तोट्यात चाललं. खायला लागे जादा आणि उत्पन्न मिळे कमी. तेव्हा मालकानं सावजीला सांगितलं, हे बघ हे तोट्यात चाललं, हे जर असंच चाललं तर मी फॅक्टरी बंद करीन आणि तुझी नोकरी जाईन. हा पोल्ट्री फार्म तुला फायद्यात आणावं लागेल. ते म्हणजे साहेब खायला जे लागणार ते लागणारच आहे आणि अंड तर एकच देणार आहे कोंबडी. मग फायद्यात येईल कसं? या कोंबड्या काही निंदाला थोडे जाणार आहे, त्यामुळे फायद्यात कसं होतं ते म्हणजे मला माहीत नाही. हे फायद्यात चाललं पाहिजे. आणि मालक निघून गेला. ब्राह्मण माणूस डोकं चालवलं की काय करावं. दुसऱ्या दिवशी कोंबड्याची बैठक बोलवली. आणि बैठकीमध्ये कोंबड्याला सांगितलं, काल मालक येऊन गेला, तुम्हाला खायला जादा लागू राहिलं आणि उत्पन्न कमी झालं, हे तोट्यात चाललं, ते मला माहीत नाही. उद्यापासून प्रत्येक कोंबडीनं 2 अंडे दिले पाहिजे. काय करणार? आणि उठून गेला. दुसऱ्या दिवशी पाहत होतं सगळ्या कोंबड्याने 2-2 अंडे दिले. कोंबड्या मोजल्या, अंडे मोजले, एक अंड कमी भरायला लागलं. कोण येतो ज्यानं एकच अंड दिलं? कोणीच बोले ना. मग एक कोंबडा उठला आणि मला, साहेब अरे बाबा मी तर कोंबडा आहे पण तुमच्या धाकाने दिलं एक अंड. हा समय न गेला आपला. रावसाहेब दानवे येणार म्हणल्यावर लोक जमावच लागते. देवेंद्रजी येणार म्हणल्यावर लोक जमावच लागते. पण त्याचा फायदा झाला. तुम्ही बघा 2014ला आपलं सरकार सत्तेवर आलं. आपण राज्यात बी होतो, केंद्रात बी होतो. तर दरवर्षी आपल्या राज्य सरकारनं केंद्र सरकारनं काय केलं याचा हिशोब आपण देत होतो. आणि एक आठवडाभर कार्यक्रम ठरवत होतो की आमच्या राज्यात काय केलं सरकारनं, केंद्रातल्या सरकारनं काय केलं, आपण दरवर्षी करत होतो. आणि त्याचा फायदा असा झाला की 2014ला आपले काही मित्रपक्ष आपल्याला सोडून गेले आणि वातावरण असं निर्माण झालं होतं की अरे आता मित्रपक्ष सोडून चालले. 14ची जी परिस्थिती होती ती 19ला रात्रीकनी काही सांगता येत नाही. पण त्या आठवडाभराचा दरवर्षी आठवड्याभराचा जे कार्यक्रम आपण लोकांपर्यंत नेले त्याचा फायदा असा झाला की पहिल्यापेक्षा जास्त सीट मोदीजी निवडून आले. पण 19ला निवडून आल्याच्या नंतर दरवर्षी आपण का कार्यक्रम करू शकलो नाही, तर 19ला सरकार आलं, 20ला कोविड आला आणि म्हणून आपण लोकांपर्यंत जाऊन पोहोचू शकलो नाही. म्हणून आता 2014 ते 2023 9 वर्ष झाले आपल्या सरकारला. या 9 वर्षामध्ये आपल्या सरकारनं काय केलं हे जाऊन सांगायची जबाबदारी आपल्या मोर्चाच्या कार्यकर्त्यावर आहे, आपल्या प्रकोष्ठच्या कार्यकर्त्यावर आहे, महिला मोर्चावर आहे, युवा मोर्चावर आहे, किसान, सगळ्यांवर आपल्यावर कार्यकर्त्यावर येऊन पडली जबाबदारी की आम्ही 9 वर्षात आमच्या सरकारनं काय केलं. तेव्हा माझा अनुभव आहे. मी 35 वर्ष आमदार खासदार आहे. मी अनेक सरकारं पाहिलेत.
मी 6 राष्ट्रपती निवडून दिलेत माझ्या मतांना, म्हणजे मला योग मिळाला 6 राष्ट्रपतीला मतदान करण्याचा. 9 राष्ट्रीय अध्यक्ष पाहिलेत मी. माझा अनुभव सांगतो की कधीही सरकारनं काम केलं आणि सरकार जर पराभूत झालं तर पहिली प्रतिक्रिया असते त्या राजकीय पक्षाची, आम्ही काम खूप केलं पण लोकांपर्यंत आम्ही जाऊन पटवून देऊ शकलो नाही, ही पहिली प्रतिक्रिया असते. आणि त्याच्यामुळं आपल्या सरकारनं जे काम केलं ते लोकांपर्यंत जाऊन सांगणं हे आपलं काम आहे. हा महिना आपण त्यातच घातला. आता तुम्हाला काही सांगावं अशातला प्रकार नाही आहे, पण काय केलं आपल्या सरकारनं, तर 2014ला मोदीजी निवडून आल्याच्या नंतर लोकसभेतलं त्याचं पहिल्या दिवसाचं भाषण मला आठवतं. ते म्हणले होते, माझं सरकार गरिबासाठी समर्पित राहील, माझं सरकार शेतकऱ्याच्या समर्पित राहील, माझं सरकार दीनदुबळ्यासाठी काम करीन. हे पहिल्या दिवशीचं पहिलं भाषण आहे मोदीजीचं. आता माझं सरकार गरिबाप्रती समर्पित राहील म्हणजे की या देशामध्ये गरीब देश आहे हा, या देशातली गरिबी हटू अशा प्रकारचा नारा 1971च्या निवडणुकीत इंदिरा गांधींनी दिला होता की तुम्ही मला मतदान द्या, मी गरिबी हटवते. जो उठला त्यानं पंजा ठोकला, जो उठला त्यानं पंजा ठोकला. काँग्रेस निवडून आली पण गरिबी हटली नाही. 1971 ते 2014 पर्यंत या देशातल्या गरिबांना वाट पाहिली की अरे कधीतरी येईन आमची गरिबी हटन, पण गरिबी हटली नाही. आणि मग 2014ला या देशातले सारे गरीब एक झाले आणि त्यांनी ठरवलं जोपर्यंत गरिबातला प्रधानमंत्री होणार नाही आपली गरिबी हटणार नाही. भारतीय जनता पार्टीनं मोदीजीचं नाव डिक्लेअर केलं. मोदीजीची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती, पण ही गरिबाला सांगण्याची गरज आहे की मोदीजीचे वडील दामोदरदास मोदी रेल्वे स्टेशनवर चहा बनवायचे आणि मोदीजी रेल्वेमध्ये नेऊन चहा विकायचे. अशा गरिबीची जाणीव असणारा माणूस या देशातल्या गरिबांना प्रधानमंत्री केला. आणि मग मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला. गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला काय, 2011च्या जनगणनेनुसार या देशाची लोकसंख्या 125 कोटी आहे. त्यातले 80 कोटी लोक आजही दारिद्र्यरेषेखाली जीवन जगतात. मोदीजींना ठरवलं की पहिलं काम आहे हे जे दारिद्र्यरेषेखाली जीवन जगतात लोक, यांचं रोजचं व्यावहारिक जीवन जगण्यासाठी यांना सक्षम केलं पाहिजे. मग त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि एक गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला. त्यांनी सगळ्यात पहिलं काम केलं, या देशातल्या 40% लोकांनी बँकेचं तोंडच पाहिलं नव्हतं, बँकेत गेलेच नाही. का तर बँक कर्जच देत नाही. मोदीजीनं आदेश काढला की जनधन अकाउंटच्या अंतर्गत सगळ्या गरिबाचे खाते बँकेत खोला. तो गरीब बँकेत नाही आला तर बँकांनी त्याच्या घरी जा आणि अकाउंट काढा. बँकेत का जात नव्हते गरीब, तर 500 रुपये डिपॉझिट केल्याशिवाय तुम्हाला बँकेत खातं खोलल्या जात नव्हतं. मोदीजींना सांगितलं 0 बॅलन्सवर तुम्ही त्यांचं अकाउंट खोला. 40 कोटी लोकांनी बँकेत अकाउंट काढले. 40 कोटी लोकांनी बँकेत अकाउंट काढले. त्यापैकी 20 कोटी महिला आहेत. 20 कोटी महिला 40 कोटी पैकी. आता तुम्ही म्हणसान बँकेत अकाउंट काढलं म्हणजे काय गरीब कल्याणाचा अजेंडा आहे का? पण बँकेत अकाउंट काढल्याच्या नंतर कोविडमध्ये जे 5,000 रुपये जमा केले, सरळ तुमच्या खात्यात ते पैसे जमा झालेत बँकेच्या अकाउंटला. सरकारची कोणती बी योजना आली, मग अतिवृष्टीची असो, दुष्काळाची असो, शेतकऱ्याचे 6,000 रुपये असो, सरळ दिल्लीतून येतात, तुमच्या अकाउंटला ते पैसे पडतात. जसं मोबाईल आपण व्हायब्रेशनवर लावला आणि खिशात ठेवला तो वाजत नाही, पण थर्र वाजतं आपल्या खिशात. तसं पासबुक खिशात असलं, मोदीनं पैसे टाकले की पासबुक थर्र हलायला लागतं माणसाला. लगेच बँकेत रस्ता धरतो माणूस, कारण पहिलं नव्हतं. या देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी होते, त्यांनी असं म्हणलं होतं, मी 100 रुपये पाठवतो दिल्लीतून, 85 पैसे चोट्टे खाऊन घेते आणि 15च पैसे लोकांना भेटते.
म्हणले होते ना असे. आज मोदीजी 100 रुपयेवरून टाकतात, 100चे 100 रुपये गरिबाला भेटतात. हा फायदा झाला, त्या अकाउंटचा फायदा झाला. आणि गरिबाला डीबीटी मार्फत पैसा भेटायला लागला, शेतकऱ्याला डीबीटी मार्फत पैसा भेटायला लागला. हा सगळ्यात मोठा फायदा झाला. अकाउंट खोलल्याच्या नंतर दुसरा कार्यक्रम केला मोदीजींनी. या देशातल्या आई बहिणी, ह्या माणसं उघड्यावर शौचालयाला जात होते. टॉयलेट नव्हते, बांधू शकत नव्हते, पैसा नव्हता. गरीब देश आहे, 80 कोटी लोक गरीब आहे. 12,000 रुपये आणखीकडून छोटा बांधायचा असला तरी केंद्रातून प्रत्येक कुटुंबाला 12,000 रुपये टॉयलेट बांधण्यासाठी दिले 80 कोटी लोकांना. आणि सगळ्यांच्या घरी आता टॉयलेट झाले. तुम्ही तर शहरातले माणसं आहे, आम्ही खेड्यात जातो, आम्ही विचारतो कोणाच्या घरात टॉयलेट निवर हात करा. एकही हात वर होत नाही. आता एकही हात वर होत नाही. सगळ्यांनी टॉयलेट बांधलं. म्हणजे टॉयलेट दिलं, डायरेक्ट पैसे खात्यात यायला लागले. आणि नंतर विचार केला की या देशातले जे गरीब आहे, अनेक गरीब असे त्याला बांधायला राहायला घरं नाही आहे. प्रधानमंत्री आवास योजना नावाची योजना काढली. 11 कोटी लोकांना या देशामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरं देण्याचं काम या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं. कधी विचार केला नाही. घर दिलं, टॉयलेट दिलं. आणि तिसरी कल्पना पाडली की ज्या लोकांना आम्ही घर दिलं त्या घरामध्ये फ्रीमध्ये एक बल्ब दिला. एक बल्ब घ्याल तर मोफत देऊन टाकलं त्यांना. आणि तिसरा विचार केला, ह्या ज्या महिला आहेत 12-13 वर्ष इंदिरा गांधी प्रधानमंत्री राहिली, पण महिलाबद्दल त्यांनी कधी विचार केला नाही. तो विचार मोदीजींना केला की आमच्या महिला शेतात जातात, काड्या आणतात, गवऱ्या आणतात, चुलीमध्ये घालतात, त्याला फुकतात. धुपट नाकात जातं, धुपट तोंडात जातं, फेफडे खराब होते, डोळे जाते, बिमाऱ्या वाढतात. अशा महिलांना धूरमुक्त चूल कशी देता येईल आणि म्हणून उज्ज्वला गॅस योजना नावाची योजना काढली. आणि 9 कोटी महिलांना 100 रुपयामध्ये गॅसचं कनेक्शन दिलं. 100 रुपयामध्ये गॅसचं कनेक्शन. मी पश्चिम बंगालला गेलो. पश्चिम बंगालला गेल्याच्या नंतर आदिवासी गाव होतं, झारगाम नावाचा जिल्हा होता. मी दिवसभर फिरलो आणि संध्याकाळी एका गावात गेलो. म्हटलं हे घर कोणाचं आहे? तर आदिवासी माणसं आहे. म्हटलं जिल्हाच आदिवासी आहे. मला चाल तुझ्या घरात जाऊ. आपण गेलो घरात. एक महिला पुढच्या सफरीचंच घर होतं, पुढच्या याच्यात बसेल होती. आम्हाला पाहिली, आत गेली. मी तिला आवाज दिला, ती काही बाहेर येईना. तिच्या घरची मंडळी होती. म्हणलं चला आपण जाऊ आत. आत गेलो, मला गॅस दिसला. मला हे क्या आहे? बोले गॅस चूल्हा है. तिकडे गॅस सिलेंडर म्हणतो आपण, ते गॅस चूल्हा म्हणते. बोले गॅस चूल्हा है. बोला कब लाया? बोले 3 महीने हो गए. बोले कितने में लाया? बोले 100 रुपये में. बोले 100 रुपये में किसने दिया आपको? मैंने 6000 में लाया. भाऊ बोले मोदी ने दिया ना. बोले एका आदिवासी भागातली महिला, तिला मोदी माहिती आहे, तिला मोदी माहिती आहे. आणि तुमच्या तोंडून लवकर निघत नाही कोणाला जाऊन सांगायला. त्या महिलेला मी म्हणलं, मी त्याच गावात मुक्काम येतो, मैं कल चाय पीने को आता, सब तुम्हारे मोहल्ले की महिलाओं को यहाँ बुलाओ और आप बोलो ये किसने दिया. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता मी चाय प्यायला त्याच्या घरी गेलो. 50 महिला जमवलं तिनं. तिच्या भाषेमध्ये तिनं सांगितलं, मला तर फक्त मोदीच कळे, बाकी तिची भाषा होती ती काय तर. आणि त्या महिला अशा टाळ्या वाजवे, अशा टाळ्या वाजवे. आनंद होतो लोकायला. समजून सांगितलं पाहिजे. आणि मग मी हिंदीत त्याला समजून सांगितलं, गैस 100 रुपये में दिया आपको, गैस 100 रुपये में नहीं आता. 100 रुपये मोदी जी ने आपसे लिए और 6000 में गैस आता. 5900 रुपये मोदी जी ने केंद्र के बजट में दिए. वो 5900 से आपके 100 मिला के दुकानदार को 6000 दे के गैस लाया. तो वो महिलाएं टाळ्या बजने लगी. आता तुम्ही तर टाळ्या वाजवत नाही. त्या टाळ्या वाजवायला लागल्या. म्हणजे त्यांच्या मनातला आनंद पहा की आमची चिंता करणारा हा देशाचा प्रधानमंत्री आहे. आमची चिंता केली त्याने. असा देशाचा प्रधानमंत्री मी त्यांना विचारलं कधी झाला होता का? ते बोलले आम्ही प्रधानमंत्री का नामे नाही सुना था. म्हणजे घराच्या चुलीपर्यंतच्या जे गरीब कुटुंब आहे तिथपर्यंत मोदीजीचं नाव गेलंय. पाहता तिथपर्यंत मोदीचं नाव गेलं. एवढ्यावरच थांबलं नाही तर कोविडच्या काळामध्ये
मी फूड अँड सिव्हिल सप्लाय खात्याचा मंत्री होतो. आम्हाला बोलवलं मोदीजींना की तुम्ही फेअर प्राईस शॉपमध्ये राशन दुकानामध्ये काय देता. मी सांगितलं 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ, एका माणसाला एका महिन्यात 5 किलो. ते म्हणले आता 5 किलो देता, 2 रुपये किलो गहू 3 रुपये किलो तांदूळ द्या. पण धंदे बंद आहे. अनेक कुटुंब असे की दिवसभर काम करतात, संध्याकाळी लेकरा बाळाला खाऊ घालतात. जर समजा आता धंदे बंद, धंदे करायची इच्छा आहे, हे खातील काय हे तुमचं तुम्ही चालू ठेवा. केंद्रातर्फे पुन्हा 5 किलो धान्य मोफत द्या. 10 किलो धान्य कोविडच्या काळात द्या तुम्ही. 2020 ते 2022 10 किलो धान्य या देशातल्या लोकांना दिले. 10 किलो धान्य लोकांना दिलं. 5 किलो मोफत आणि 5 किलो 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ. आणि आत्ता मोदीजींना निर्णय केला की 2 रुपये घ्यायचे नाही, 3 रुपये घ्यायचे नाही, मोफत 5 किलो धान्य या देशातल्या 80 कोटी लोकांना द्यायचं आहे. आज पैसे न घेता आपल्याला अन्नधान्य मिळतं. पहा, मला सांगा की या 80 कोटी लोकांसाठी हे केलं आहे. आणि केवळ एवढंच नाही तर 80 कोटी लोकांना धान्य दिलं, त्याच्यामुळं काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं. कोविड आला पुढं. कोविड आपल्याकडे नव्हता. कोविड होता स्पेन, जपान, इटाली, ब्राझील, अमेरिका, चायना या देशात कोविड होता. आपल्याकडे कोविड नव्हता. पण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 6 मंत्र्याची एक कमिटी नियुक्त केली केंद्रामध्ये आणि सांगितलं कोविड तिकडे आहे, येऊ शकतो, आपल्याकडे येणार नाही असं नाही आहे, पण तिकडचं सरकार काय उपाययोजना करतं त्याच्यावर ध्यान ठेवा. आणि जर आपल्याकडे आलाच तर तेवढे सगळी साधन सामुग्री आपण गोळा करून ठेवा. आमच्या 6 मंत्र्यांना 6 महिने अगोदर लक्षात ठेवलं की तिकडचं सरकार काय करतं. कोविड या देशात येण्याच्या अगोदर मोदीजींनी बाहेरच्या देशातून ऑक्सिजन आणून ठेवला, मास्क तयार करून ठेवले, पीपी किट आणून ठेवले, दवाखान्यासाठी लागणारं नेटवर्क उभं करून ठेवलं. जर आला तर कुठं कुठं पेशंट ॲडमिट करायचे ह्या साऱ्या व्यवस्था मोदीजींनी करून ठेवल्या. म्हणता म्हणता कोविड आपल्या देशात आला. सगळ्यात पहिलं काम केलं असन तर लॉकडाऊन जाहीर करून टाकला. आणि लॉकडाऊन जाहीर केल्याच्या नंतर जगाच्या पाठीवर आपली लोकसंख्या त्या टायमाला 2 नंबरची होती. सगळ्यात कमी मृत्यू जर कुठं झाले असतील जगाच्या पाठीवर ते आपल्या देशामध्ये झाले. लोकांना असं वाटलं की हा कोविड आलाच कुठून, कोणी राहतं का नाही. जशी बोरं पडतात ना वरून अशी माणसं मरायला लागली कोविडमध्ये. स्मशानभूमीमध्ये लाईनी लागल्या. माझा एक मित्र होता पुण्याला, मला त्यानं फोन केला, दादा कोविड चालू आहे. म्हणलं मग, मला 4 दिवसापासून ताप आहे. अरे म्हणलं भाऊ दवाखान्यात जाऊन तपासून घे. तिथून दवाखान्यात लाईनला गेले. मी डॉक्टरला फोन केला रोबीमध्ये, त्याला तपासलं, त्याला निघाला कोविड. त्याला केला ॲडमिट. मी त्याच्या बायकोला फोन केला की तुमच्या मिस्टरला तपासलं, त्याला कोविड निघाला, तुमचे 2 मुलं तुम्ही त्याच्या संग होत्या, तुम्ही बी तपासून घ्या. त्यांनाही तिथं पाठवलं, त्यांना तपासलं. डॉक्टर म्हणे यांना काही होईल नाही. बाई खाली आली, मला फोन केला, म्हणे दादा आम्ही तपासलं पण माझ्या मुलाला मला काही नाही निघलं. म्हणलं बरं झालं, पण तो नवरा वर आहे, भेटू दे. नाही म्हणे बाबा मी नाही जात म्हणे. त्याला झालं, आम्हाला झालं तर काय करता म्हणे. हे समजून घ्या, मुलं बापाला भेटायला जाईना, बायको नवऱ्याला भेटायला जाईना, एवढी दहशत या देशामध्ये पसरली होती. आणि अशा काळामध्ये मोदीजींना सक्षमपणानं चिंता पडली लोकांना की आता निघला खरी, औषध नाही म्हणते त्याला, आणि निघलंच औषध तरी केवढ्याला भेटतं, काय भेटतं, पैसा आहे की नाही आहे आपल्याजवळ. सगळ्यात पहिली लस जर कुठं शोधून काढली असेल तर ती भारत देशानं सगळ्यात पहिली लस शोधून काढली. आणि लस शोधून काढली, 80 देशाला जगाच्या पाठीवर मोदीजींना लस पुरवली. आणि आपल्याला चिंता होती की ती लसची किंमत काय असणार, तर मोदीजींना घोषणा करून टाकली या देशातल्या 130 कोटी लोकांना मोफत 3 डोस दिल्या जातील, घोषणा करून टाकली. आणि त्याच्यामुळं जगाच्या पाठीवरचे लोक म्हणतात की प्रधानमंत्री असाव तर मोदीजी सारखा असाव. लस बी मोफत दिली आणि कोविडच्या काळात अन्नधान्य बी मोफत दिलं आणि सगळ्या क्षेत्राला पॅकेज देऊन टाकलं आणि उद्योगधंदे पुढे आणले. आपल्याकडं तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार होतं. कोणी बाहेर पडणं, अतिवृष्टी झाली,
आणि भाजपचे आमदार खासदार बांधऱ्यावर जाऊन शेतकऱ्याकडे गेलेत की अतिवृष्टी झाली, यांना मदत करा, सरकारला सांगायला लागली यांना मदत करा. पण सरकारमधला एक माणूस बाहेर पडायला तयार नाही. आणि घोषणा करून टाकली आपल्या मुख्यमंत्र्यांना, माझं कुटुंब माझी जबाबदारी. मी गेलो, देवेंद्रजी गेले, सुधीर भाऊ गेले, चंद्रकांत पाटील गेले, आम्ही साऱ्या महाराष्ट्रात फिरलो की अतिवृष्टी झाली, सरकारनं मदत केली पाहिजे. आणि उद्धव ठाकरे मागच्या वेळेस मुख्यमंत्री नव्हते, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, तर त्या टायमाला उद्धव ठाकरे म्हणले काय सरकार पंचनामे करतं, काही पंचनामे करायची गरज नाही, देऊन टाका सरसकट 50,000 रुपये दर एका एकराला, असं उद्धव ठाकरे म्हणले होते. मग आम्ही बांधावर असं म्हणलं की आता मुख्यमंत्री महोदय तुम्ही आहे, तेव्हा म्हणलं ते 50,000 द्या, आता द्या तुम्ही मुख्यमंत्री आहे. बाहेरच निघायचा पता नाही पठ्ठ्याचा. आणि इकून तिकून आपल्या बोलल्या म्हणून निघले तर गेले सोलापूरला. सोलापूरला शेतकरी आडवे झाले की साहेब अतिवृष्टी झाली, आम्हाला मदत करा, बियाणं गेलं आमचं वाया. ते म्हणजे माझं कुटुंब माझी जबाबदारी. तिथून धाराशिवला आले, तिथले हॉटेलवाले एकत्र आले, ते म्हणले साहेब आम्ही कर्ज काढलं, हॉटेली टाकल्या, आता कोणी हॉटेलमध्ये येतच नाही कोविडमध्ये, आमचे कमीत कमी व्याज भराल तर सरकारनं पॅकेज द्या. ते म्हणले माझं कुटुंब माझी जबाबदारी. तिथून गेले लातूरला. लातूरला शिक्षक आले, साहेब आमचे पगार बंद आहेत, खायचं काय, आम्ही मजुरी नाही करू शकत, आम्ही या गावचे मास्तर आहे, आम्हाला काहीतरी पॅकेज द्या. ते म्हणजे माझं कुटुंब माझी जबाबदारी. मला सांगा, मुख्यमंत्री या राज्याचा कुटुंब प्रमुख आहे, 12.5 कोटी लोक तुमचे कुटुंबातले, आणि तुम्ही काय म्हणता माझं कुटुंब माझी जबाबदारी. असा मुख्यमंत्री आपल्या राज्याला कोविडच्या काळात मिळाला, आणि असा प्रधानमंत्री आपल्या देशाला कोविडच्या काळात मिळाला, याची तुलना ही तुम्ही लोकांजवळ जाऊन सांगितली पाहिजे. पण काही काही लोक असे भेटतात ना, आता मी बी मतदारसंघात काय सगळेच लोक माझे थोडं, मला एक कार्यकर्ता भेटला, तो कार्यकर्ता तुमच्या नावानं भलताच बोंब मारत होता. म्हणलं मी काही दगडाची मूर्ती थोडीशी, काहीतरी माझ्या हातानं झालं असेल त्याच्यामुळे तो मारते असेल. म्हणलं मग जे सांगत सुटला मला, म्हणलं याच्या बाद तू काय बोलला, नाही म्हणे मी ऐकून घेतलं. म्हणलं काऊन, मला वाटलं पुढचं सांगणार नाही. बरं सगळं सांगितलं, आता काय केलं तो, आपण बोलत नाही. दुनिया में बुराई इस वजह है कि अच्छे लोग चुप है. बुराई येणंच वाढत चालली, आपण लोक बोलतच नाही. आपण जे केलं ते बोलायला हरकत काय आपल्याला. पण भाजपचा माणूस जस असा बसतो दिवसभर, जसा पाण्यावर बगळा वर पाय करून बसतो ना, असा बगळ्यासारखा बसतो. काही माणसं आहेत का काय तुम्हाला. हां, आघाड्याचे प्रमुख तसेच, भाजपचे तसेच, सगळे मोर्चे तसेच. आणि म्हणून आता एका पायावर उभं राहायचं, दोन्ही पायावर उभं राहायचं, आणि झोपडपट्टी लोक जाऊन सांगायचं की मोदीजीनं काय काय केलं. आता 80 कोटी लोकांना घर दिलं, धान्य दिलं, टॉयलेट दिला, बल्ब दिला, गॅस दिला, तर साऱ्या देशातल्या राजकीय पक्षाला असं वाटायला लागलं 80 कोटी लोकांना जरी एवढं देणं लावलं मोदीजींना, आणि 24ची निवडणूक जर आली तर हे सारी 80 कोटी लोक मोदीजीलाच मतदान दिल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती झाली या लोकांना. आणि म्हणून त्यांनी नारा दिला, आओ चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा, चलो पाटणा. गेले पाटण्याला, बसणार होते 12 तारखेला, पण काही म्हणले येतो, काही म्हणले नाही येत. मग तारीख झाली 23 तारखेला पाटण्याला बसले, मोदी हटावचा नारा द्यायला. बसल्या पहिला प्रस्ताव मोदी हटावचा द्यायला. लालू प्रसाद यादव म्हणते, राहुलजी तुम्ही शादी कर लो ना. म्हणजे ती बैठक याचं लग्न जमवायची होती. सांगा तुम्ही, एवढे मोठे राजकीय पक्षाचे मोठाले नेते, आणि लग्न जमवायला कुठे गेले, तेवढी पाटण्यात गेले लग्न जमवायला. हा, आणि आता दुसरी बैठक ठरली ती शिमल्याला ठरली. मग का साखरपुडाच करते काय करून, काही सांगता येत नाही तुम्हाला आता. अरे भल्या माणसा हो, मोदीजीला हटवायला तुम्ही निघले, 100% यांचं खरं ही गोष्ट लक्षात घ्या. त्यांना भीती 80 कोटी लोक मोदीजीला मतदान केल्याशिवाय राहत नाही, कारण गरीब कल्याणाचा अजेंडा केला आणि गरीबाला मदत करायचं काम केलं. पण आमचं चॅलेंज आहे काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला, शिवसेनेला, नितीश कुमारला, मायावतीला, ममताला, की एक दिवस असा होता भाजपाचा, मी जनता पार्टीचा होतो तेव्हा, नागरधारी शेतकरी चिन्हावर मी निवडणूक लढले. त्या टायमाला आम्हाला चॅलेंज करायचे काँग्रेसवाले की भाजप हो, आमचा लोकसभेचे उमेदवार आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार इंदिरा गांधी आहे,
तुमचं कोण आहे आम्हाला सांगा, असं आम्हाला काँग्रेसवाले म्हणत होते. आज पाटण्याच्या बैठकीतल्या लोकांना मी विचारतो, अरे आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार 2024चे नरेंद्र मोदी आहे, तुमचे कोण हे तर सांगा. पण त्यांच्याजवळ उमेदवार नाही. आणि ज्या दिवशी प्रधानमंत्री पदाच्या उमेदवाराचा विषय निघेल ना, तेव्हा खुशाल आपल्या आपल्या बोळक्यात जाऊन बसतील, बाहेरच निघणार नाही. पहा कोण आहे, कोण प्रधानमंत्री पदाचा उमेदवार आहे. सगळे बाशिंग बाजून बसलेत. आणि भाजपला का नको म्हणते ते, भाजप जातीवादी आहे. आम्ही जातीवादी आहे, हे 15 जातीवादी नाही. हे तुम्हाला लोकांना सांगावं लागेल. 1985ला मी पहिली विधानसभा लढलो. शरद पवारची ना आमची युती होती. मी विधानसभेला उभा होतो 85ला. मग तर आम्ही जातीवादी आहे, तर शरद पवार साहेब, उत्तमराव पाटील धुळ्याचे आपले हे महसूल मंत्री होते आणि शरद पवार मुख्यमंत्री होते. मग आम्ही जर जातीवादी आहे तर आमच्या संघ कशी काय आले हो तुम्ही? मायावती आम्हाला जातीवादी म्हणती. मायावती मुख्यमंत्री आणि आमचे उपमुख्यमंत्री. आम्ही जातीवादी आहे, आमच्या संघच काय सरकार बनवलं तुम्ही? ममता बॅनर्जी म्हणते तुम्ही जातीवादी. आम्ही अटलजीच्या काळात या बाईसाहेब रेल्वे मंत्री आणि अटलजी प्रधानमंत्री. आम्ही जातीवादी आहे, मग आमच्या संघ काय आल्या त्या? फारुख अब्दुल्ला भाजप जातीवादी आहे. उमर अब्दुल्ला अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळात होता, मी खासदार होतो, आणि मग आम्ही जातीवादी कशी काय? नितीश कुमार आम्हाला जातीवादी म्हणतो. ते रेल्वे मंत्री होते आमच्या संघ, आणि प्रधानमंत्री तर मोदी होते, अटल बिहारी वाजपेयी होते. मग आम्ही जातीवादी कसे? हे सारे लोक एकदा एकदा भाजपच्या पंक्तीत बसून जायले पा, आणि तोंड खरकाटे वाढाव शब्दांनी होता. मी सांगतो, मला मी लोकसभेत होतो ना. यांना अधिकार आहे का आपल्याला जातीवादी म्हणायचा? आणि म्हणून तुम्हाला या सगळ्याला जाऊन सांगावं लागेल गरुगार की जातीवादी आम्हाला आज म्हणणारे हे सारे एकेकाळी सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होते पहा. भारतीय जनता पार्टी संघ याची सोबती होती पहा. हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आम जनतेमध्ये जाऊन सांगितलं पाहिजे, तर हा मेळावा, तर हा महिना, नाही तर अनेक नेते येतील, अनेक लोक भाषणं करतील, इथून गेले घरी की कशाचं होमवर्कचा पता नाही. असं नाही. हे बघा, 2024च्या निवडणुका जवळ आल्या. या निवडणुकीमध्ये देशाचं आणि जगाचं चित्रसुद्धा लोकांच्या डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे आपण. आज देशाची स्थिती काय आहे? 11व्या नंबरवर अर्थव्यवस्था होती आपली, आत्ता 5व्या नंबर येऊन थांबली. ही मोदीजीमुळे थांबली. जग आपल्याकडे आशेनं पाहू राहिलं, विश्वगुरू म्हणून आपल्याकडे पाहायला लागलं, आणि जगाचं नेतृत्व मोदीजीनं करावं अशा प्रकारच्या अपेक्षा लोक व्यक्त करायला लागले. तुम्ही पाहिलं असन, मोदीजी बाहेरच्या देशात गेले, तिथले प्रधानमंत्री आपल्या प्रधानमंत्र्याचे पाय धरू राहिले. पाहिले की नाही तुम्ही टीव्हीवर? पाय धरू राहिले आपल्या प्रधानमंत्र्याचे, बॉस म्हणून राहिले आपल्या प्रधानमंत्र्याला. अमेरिकेने तारीफ केली आपल्या प्रधानमंत्र्याची. आपल्या प्रधानमंत्र्याची तारीफ केली तर केली, पण आपल्या लोकशाहीची तारीफ करू राहिलेत लोक आता. आणि जगाच्या पाठीवरचे देश आपल्या देशात येऊन इथलची लोकशाही कशी चालते ते पाहू राहिलेत. आपल्यासारखी लोकशाही चांगली नाही कोणाची. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष परवा अमेरिकेत काय म्हणले मोदी समक्ष, की अमेरिकेच्या लोकशाहीचा आणि भारताच्या लोकशाहीचा दोघाचा DNA एकच आहे. याचा अर्थ अमेरिकेनं आपली लोकशाही किती यशस्वी आहे हे सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. पण आपले राहुल बाबा गेले मुंबईत लंडनला, आणि काय सांगितलं त्यांनी? भारताची लोकशाही धोक्यात आली. त्यांनी सांगितलं भारताची लोकशाही धोक्यात आली. मला सांगा, आपल्या देशाअंतर्गतचा प्रश्न आहे, लंडनला जाऊन आपले वाबाडे काढायचेत का? म्हणजे जगाच्या पाठीवरचे लोक आपल्या लोकशाहीची तारीफ करू राहिले, आणि हा तिथं जाऊन सांगतो की आमची लोकशाही धोक्यात आहे म्हणून. मला सांगा, हे कुठलं देशप्रेम आहे, कुठलं काय? बरं, आम्ही धोक्यात आणली का? आम्ही धोक्यात आणली का? आम्ही विरोधी पक्षाला जलात टाकलं का? आणीबाणी आम्ही लावली का? शिकाचं शिरसाण दिल्लीमध्ये आम्ही केलं का? एकही राजकीय पक्षाचा नेता बाहेर ठेवला नाही. आमच्या जिल्ह्यामध्ये बापूसाहेब सोळंके नावाची व्यक्ती होती, समाजवादी पक्षाचे, जेलमध्ये होते. बायको वारली, पेरोल मागितला, पेरोलवर सोडलं. बिना नवरा आल्याचं बायकोचं दफन करून टाकलं आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना. ही काही लोकशाही होती का? इंदिराजीच्या काळातलं हे उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. आपल्या काळात काय चाललं असं? पण त्यांच्या पोटात दुखू राहिलं की हा गरिबाचा प्रधानमंत्री आलाच कुठून? प्रधानमंत्री बनणं तर आमचा अधिकार होता. आमची आजी प्रधानमंत्री होती, आमचा बाप प्रधानमंत्री होता, आम्ही प्रधानमंत्री व्हायला पाहिजे. रातची झोपत नाही, या अंगावून त्या अंगावर, त्या अंगावून त्या अंगावर करू राहिले. आता मला सांगा,
चिंता पडली जायला, आणि म्हणून साऱ्या लोकांना एकत्र करणं चाललं आणि मोदीजीला हरवायची भाषा चालली पाहिजे लोकांची. मोदीजी हरू शकत नाही, कारण त्यांच्या पाठीमागे जनसमर्थन आहे देशातलं. जगाच्या पाठीवर मी सांगतो तुम्हाला की स्थिती काय मला सांगा. श्रीलंकेचं दिवाळं निघलं, रशियाचं भांडण सुरूच आहे, इकडं अमेरिकेची अर्थव्यवस्था धोक्यात आहे, पाकिस्तानचा खेळ तुम्हाला माहिती आहे काय चालला. तर सगळेजण तुम्ही टी व्ही पाहणारे लोक आहेत. भारतामध्ये पाकिस्तानमध्ये गव्हाची 1 किलो पिठाची किंमत किती कोण सांगता येतं सांगा. 150 रुपये. जुनं झालं ते 260 रुपये. आता 1 किलो गव्हाची किंमत पाकिस्तानमध्ये 260 रुपये. 2 किलोमीटरची लाईन आहे, ट्रकामध्ये उभं राहून अशा थैल्या फेकणं चालल्या. थैल्या लोक चिरडे रमजानच्या काळामध्ये. पाकिस्तानला 260 रुपये, पेट्रोल 250 रुपये, गॅसचं सिलेंडर 3300 रुपये. खताच्या किमती तुम्हाला पेपरला आला आपल्याकडं, तुम्ही वाचल्या असतील का कोण्या देशात खताच्या किमती काय आहेत. हे बघा 1947 साली 2 देश विभक्त झाले, पाकिस्तान आणि भारत. वेगळे झालेत. वेगळे झाल्याच्या नंतर तिथं 5 वर्षे एकाही सरकारनं राज्य केलं नाही, आणि आपल्या देशामध्ये सरकार 5-5 वर्षे टिकले. पण आज पाकिस्तानचं दिवाळं का निघलं, तर तिथला देश मजबूत माणसाच्या हातात नाहीये म्हणून दिवाळं निघलं. एका बाजूला पाकिस्तानमध्ये 260 रुपये गव्हाचं पीठ 1 किलोचं, आणि आपल्या देशात 80 कोटी लोकाला मोफत. बघा 2 देशातली तुलना करा आणि गरिबापुढे जाऊन करा. आणि त्याच्यामुळं पाकिस्तानचे लोक देश सोडून बाहेर चालले. पाहता या देशात राहून आमचं कुटुंब चालवणं आमच्यासाठी अवघड आहे म्हणून बाहेरच्या देशात लोक पलायन करू आले. आता ही स्थिती पाकिस्तानची झाली. आणि म्हणून जगाच्या पाठीवर जर सगळ्यात चांगला देश जर आत्ता कुठं चालला असेल तर तो भारत देश जगाच्या पाठीवर चांगला चालला. पहा जगाच्या पाठीवर आपल्यासारखी लोकशाही नाही कुठं. आणि म्हणून मोदीजी 2024ला आपण तर म्हणतो, पण या देशातले लोक सांगतात की मोदीशिवाय आमच्या देशाला पर्याय नाही. आणि मग या कार्यकर्त्याला जमवणं, कार्यकर्त्याला सांगणं हे कशासाठी चाललं की तुम्ही आपल्या आपल्या भागात गेले पाहिजे, आपल्या भागात सांगितलं पाहिजे. आता गहू खरेदी करतो आपण तर काय गव्हाची किंमत फुकट मिळतो कोण्या राज्यात गहू एखाद्या नाही. मी फूड अँड सिव्हिल सप्लाय मंत्री असताना 24 रुपये गहू खरेदी करायचो आम्ही, आणि 40 रुपये तांदूळ खरेदी करायचो. पण 24 रुपये गहू खरेदी करायचो, 2 रुपये शेतकऱ्याकडून घ्यायचो आम्ही, किंवा सरकार हे तुमच्याकडून घ्यायचो आम्ही. पण हे 2 तुमचे आणि 22 केंद्र सरकारच्या बजेटमधून टाकल्या जायचे, तेव्हा तुम्हाला ते 2 रुपये किलो गहू भेटायचा. पण आज फ्रीमध्ये द्यायला सरकारनं सुरू केलं. आता राज्य बदललं आहे, सरकार बदललं आहे. कोणी असं म्हणतंय सरकार बदलल्याचे परिणाम काय. आता मला सांगा, सरकार बदलल्याचे परिणाम तुम्हाला सांगता येते. मोदीजी 6,000 रुपये द्यायचे, शेतकऱ्याला 6,000 रुपये द्यायचे, आणि ते बी डायरेक्ट खात्यात जायचे. हे सरकार बदलल्याच्या बाद शेतकऱ्याच्या खात्यात आत्ता या महिन्यापासून 12,000 रुपये येणार आहे. हा सरकार बदलल्याचा परिणाम आहे. हा सरकार बदलल्याचा परिणाम आहे. मोदीजी प्रधानमंत्री होण्याच्या अगोदर 2014ला इथं शेतकरी कोण कोण वर हात करावा, जरा शेतकरी कोण कोण बसले. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, 2014च्या अगोदर कोण कोण शेतकरी इथलची विमा काढतो. मला वर हात करून सांगा. 2014च्या अगोदर विमा कोण कोण काढत होते? काढत होते विमा? नाही. 2014 पासून तर आत्तापर्यंत यावर्षी विमा किती लोकांना काढला? वर हात करावा तुम्हाला. यावर्षी विमा किती लोकांना काढला? कोणाच नाही काढला विमा. म्हणजे आता मागच्या वर्षी कोणा विमा काढला, ही वर्षी जाऊन पेरणीच व्हायची. लाजूला वर हात काढला. तुम्ही विमा काढला नाही गेल्या वर्षी शेतकरीचा. विमा का काढायला लागले लोक? तर विमा भेटायला लागला म्हणून. आता शेतकरी जर तुम्ही वर हात केला होता, किती शेती तुमजवळ? 5 एकर. विमा काढला होता गेल्या वर्षी? नाही काढला. गेल्या वर्षी किती रुपये भरले? 100 रुपये. यानं विमाच नाही काढला. मांजरीचा काढला असेल मग. अरे 100 विमा कसा निघाल? किती? नाही, पूर्वीचा विचारतो मी आकडा. किमान एका शेतकऱ्याला किती तुम्ही सांगा. उभा राहा तुम्ही. किती? अरे भल्या माणसं, मी गेल्या वर्षी विचारतो.
तुमचं ध्यान नाही सभेमध्ये, सांगून येईल नाही का घरी येऊन? किती? काय का? हा 11,000. आता हे डाळिंबाचा आहे. मक्याचा किती काढा? आता यांचे 540 आणि डाळिंबाचे किती? 11,000. तुमचं नाव काय? यशवंतराव ना. विमा काढा 11,000. आता 11,000 यांनी भरले. आता यांना 11,000 भरायची गरज नाही. किती भरावं लागणार आता 1 रुपया. म्हणजे यांचे पैसे किती वाढले? 10,999 रुपये एका माणसाचे वाचले. आता तुम्ही जर शेतकऱ्याजवळ जाऊन सांगितलं तर उद्धव ठाकरेचं सरकार बरं होतं का हे सरकार बरं होतं, तर लोक तुम्हाला डोळे बंद करून सांगतील की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेचं सरकार चांगलं आहे. सांगतील की नाही मला सांगा? फक्त जरा काय करा, त्याला आता 3 वर्षाचे पैसे मिळाले. बोला. मग यानं 100 काय याचा विमा काढा? तर थोडक्यामध्ये लक्षात घ्या की दोन्ही सरकारमधला फरक तुम्हाला आपल्या मतदारापुढं मांडावं लागल. लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, या निवडणुका फार दूरवर आहे असं समजू नका. या निवडणुकीला लोकसभेच्या 8 महिने बाकी आहेत. या 8 महिन्यामध्ये तुम्हाला आपला जो वर्ग आहे, मग तो गरीब असेल तर गरिबाच्या वर्गात जा, शेतीवाला असेल तर शेती वर्गात जा, सगळ्या वर्गात जाऊन आपल्या सरकारच्या योजना तुम्हाला पटवून द्यावं लागणार आहे. आता तुम्ही इथं आघाड्याचे प्रमुख बसले, आघाड्याच्या प्रमुखांना आपल्या आघाड्याची बैठक बोलली पाहिजे, ती बैठक फिरती घेतली पाहिजे आणि आपल्या सरकारच्या योजना तुम्ही समजून सांगितल्या पाहिजे. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये हे अधिवेशन, हे अभियान हे 30ला संपणं असं वाटत होतं, पण मला असं वाटतं की 10 दिवस हे अभियान पुन्हा वाढायच्या मागे आहे. 10 दिवस तुम्हाला पुन्हा कोंबड्या डाल्याखाली घालावं लागणार आहे. कारण तोट्यात चाललंय, अजून सगळं झालं नाही. तुम्ही जितके दिवस घेसाल जास्त तितकं तुम्हाला हे काम करावं लागणार आहे. तर माझी सगळ्यांना आग्रहाची आपल्याला विनंती आहे की ह्या ज्या योजना आहे, हे जे सरकार आहे, दोन्ही सरकारमधला जो फरक आहे हा सामान्य जनतेपर्यंत तुम्ही पोहोचवा. याच्यासाठी मी या ठिकाणी आलो. आपण हा पुढच्या काळात प्रयत्न करा अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.